जिल्हा परिषदेत सोमवारी दुपारी 3ऱ्या मजल्यावरील महिला शौचालयात तरुण घुसल्याने खळबळ उडाली। पोलिसांनी 2 तास प्रयत्न केल्यानंतर जे सत्य समोर आले त्यामुळे सर्वच जण बुचकळ्यात पडले। जिल्हा परिषदेतील मुख्य इमारतीत प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे कार्यालय आहे। सध्या हे पद रिक्त असल्यामुळे शिपाई काळे निवांत बसूनच होते। अशात सोमवारी दुपारी 3:30च्या सुमारास 2 महिला त्यांच्याजवळ आल्या आणि त्यांनी महिला स्वच्छतागृहात पुरुष घुसल्याची तक्रार केली। परिस्थितीचे गांभीर्य ओळखून काळे यांनी तात्काळ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कक्षासमोर गार्ड ड्युटीवर असलेल्या महिला पोलीस शिपाई अर्चना पवार आणि त्यांचे सहकारी हवालदार धुमाळ यांच्याकडे धाव घेतली। त्यांना वरच्या मजल्यावर स्वच्छतागृहात तरुणाने प्रवेश केल्याचे सांगितले, त्यामुळे या दोघांनी तात्काळ तिथे धाव घेतली। जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीच्या 3ऱ्या मजल्यावर नव्याने कॅन्टीन बांधण्यात आले आहे। या कॅन्टीन शेजारीच हे स्वच्छतागृह आहे। त्या स्वच्छतागृहात तो तरुण घुसल्याचे त्या महिलांनी तक्रार दिली। पोलिसांनी स्वच्छतागृहाचा दरवाजा ठोठावला, पण आतून काहीच प्रतिसाद आला नाही। दरवाजा तर बंद होता। दरवाजा उघडण्यासाठी उपस्थितांनी दरवाजावर लाथा घातल्या, पण काहीच उपयोग झाला नाही। पूनम गेटवर बंदोबस्ताला असलेल्या पोलीस हवालदार गायकवाड आणि त्यांच्या सहकाऱ्यांना तिथे पाचारण करण्यात आले। त्यांनीही दरवाजा ठोठावला, आरोळी दिली, पण काहीच उपयोग झाला नाही। तरुणाने दरवाजा बंद करून नक्कीच काहीतरी बरे वाईट करून घेतले आहे अशी सर्वांना खात्री झाली। दरवाजा तोडण्याचे आम्हाला अधिकार नाहीत असे त्यांनी म्हटल्यावर सीईओ कुलदीप जंगम यांच्याशी संपर्क साधण्यात आला। जंगम यांनी दरवाजा तोडण्यास परवानगी दिली, त्यामुळे दरवाजा तोडण्यासाठी महापालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले, पण तोवर पोलिसांनी दरवाजावर धक्के मारल्याने फरशा निखळल्या आणि दरवाजा उघडला। आत एक तरुण निश्चित पडला होता। पोलिसांनी त्याला हलवून जागे केले। भानावर येताच त्याने सुरुवातीला शौचालयात आपल्याला भोवळ आली असल्याचे सांगितले। तो तरुण जिवंत असल्याचे पाहून पोलिसांनी देखील सुटकेचा श्वास घेतला। तो तरुण धाराशिवचा असून पैशाच्या व्यवहारातून 2 महिला आणि 2 तरुण त्याच्या पाठीमागे लागल्यामुळे तो जिल्हा परिषदेत आला आणि थेट 3ऱ्या मजल्यावरील महिला शौचालय गाठल्याचे चौकशीत कळले। 2 तास चाललेल्या या थरारामुळे जिल्हा परिषदेत गर्दी जमली होती आणि सर्वत्र हा चर्चेचा विषय झाला। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।